ठाकरे गटाचं आंदोलन सुरू होत आहे। भारतनगरमधल्या एसआरएच्या कारवाईला विरोध करण्यासाठी हे आंदोलन आहे। भारतनगरमधील अनधिकृत बांधकाम एसआरएकडनं पाडलं जाणार आहे, त्या विरोधात हे आंदोलन। त्यात वरुण सरदेसाईंचा सहभाग आहे। ही कुठली पद्धत आहे? ही कुठली पद्धत आहे? पण तुम्ही या प्रेमाने करा, जेसीबी लावून धमक्या देऊन तुम्ही कशाने करार करताय? लाजा नाही वाटत मॅडम ना असं वागायला? सरकारी अधिकारी आहेत त्या काय अदानीचे अधिकारी आहेत? हे काय अनाउन्समेंट चालू आहे त्या? ऑन कॅमेरा मॅडम सांगतायत जेसीबी लावलंय, ज्यांना स्वतःहून करार करायचे त्यांनी करा। म्हणजे काय, करार नाही केला तर आम्ही घरात ओढणार? असे करार केले जातात कधी? सगळे मीडियाचे लोक पण तुम्ही ऐकताय मॅडम काय बोलतायत ते? ही कोणती पद्धत आहे काम करायची? व्यवस्थित या, प्रेमाने जिंका लोकांना। असे कुठले करार केले जातात? काय विषय हा? बिना कराराच्या नोटीस देण्यात आल्या। बिना करार 180 लोकांच्या नोटीस काढल्या आहेत, एकाही सोबत करार नाहीये, एकाही सोबत नाही का? अदानी, अदानी 3 अक्षर। 95 पासून लोक इथे राहत आहेत। 95 नाही, 1970। हा जो सगळा परिसर आहे, जो पूर्ण भारतनगर आहे, हा खरं म्हणजे कुठे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मध्ये जागा गेली, कुठे कत्तलखान्यामध्ये जागा गेली, त्या लोकांना विस्थापित करून भारतनगरला बसवलं गेलं। यांच्याकडे 1970 पासूनची राशन कार्ड आहेत आणि आता यांचं पुनर्वसन होत आहे। पुनर्वसन होत असताना आपल्या पण सगळ्या चाळींचं वस्तींचं पुनर्वसन होतं। विकासक येतो, आपल्यासोबत अग्रीमेंट करतो, त्याला थोडासा काळ जातो, आपल्याला जे योग्य वाटतं त्यासोबत आपण करार करतो। करार झाल्यावर आपण घरं सोडतो, घरं तोडली जातात, नवीन घरं उभी राहतात। मग इकडे करार न करता का तोडताय? एवढा एकच प्रश्न आहे। ही कोणती जबरदस्ती आहे की आम्ही जेसीबी लावणार? मॅडम म्हणतात की ब्लँक करारनामे घेऊन आले, आत्ता करार करा। काय जेसीबीवर उभे राहून करार करायचे? कुठे करायचे करार? ऑफिसमध्ये बसून ही कामं नाही होत? 200-250 पोलीस उभे करून तुम्ही करार करून घेणार? अरे काय लोकशाही आहे की नाही देशात? शासनाकडनं अशा प्रकारचे करार करण्यात येतात। बघू शकता ना, तुम्ही स्वतःहून डोळ्यांनी बघताय परिस्थिती मॅडम। हे काय मी राजकीय भाषण नाही करत आहे, तुम्ही बघू शकता पोलिसांच्या किती गाड्या लागल्या, जेसीबी लागली आहे आणि मॅडम माईकवर अनाऊन्स करतायत ब्लँक करारनामे घेऊन आलेत। एसआरएचे अधिकारी, अदानीवाल्यांनी केलं मी समजू शकतो, एसआरएचे अधिकारी का अनाऊन्स करतायत? आता तुमची भूमिका काय? कारण जर करार जर असे जबरदस्ती केले जात असतील तर तुम्ही त्या करारांना रोखणार आहात की हे आंदोलन? नाही, करार जबरदस्ती करूच देणार नाही। करार जबरदस्ती मी करूच देणार नाही। लोकांना पाहिजे असतील तर जरूर करार करावे। मॅडमने येऊन मला सांगितलं कोणीतरी स्वतःहून करार केलाय, नो प्रॉब्लेम।